नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की संजना आलेली आहे आणि आप्पा आणि त्यांचे मित्र बोलत आहेत. तर त्यांना येऊन संजना म्हणत आहे की तुम्ही आमच्या घरी आलेला आहात आणि आमच्याबद्दल बोलत आहात, एवढं लक्षात ठेवा. जर आमच्या घरी येऊन ह्या गोष्टी बोलायच्या असतील तर तुम्ही आमच्या घरी यायचं नाही. या भाषेमध्ये संजना बोलत असते. तेव्हा आप्पा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव संजना, हे माझे मित्र आहेत आणि माझे शेजारी आहेत आणि आम्ही एकमेकांबरोबर आमचं मन मोकळं करत असतो, एकमेकांजवळ आमची मतं शेअर करत असतो. त्यामुळं तू या भाषेत बोलू शकत नाहीस, कारण ते माझे मित्र आहेत. त्यांच्याशी कशा पद्धतीनं बोलायचं, काय करायचं, कोणत्या गोष्टी बोलायच्या, हा माझा प्रश्न आहे, असं आप्पांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा संजना म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा आप्पा, हे जे तुमचे मित्र आहेत ना, तुम्हाला वाटत आहेत ना हे तुमचे मित्र आहेत, पण हे तुमचे जे मित्र आहेत ना ते आपल्यामध्ये फूट पाडत आहेत, तुम्हाला आमच्या विरोधात भडकवत आहेत, असं आप्पांना संजना सांगत असते. तेव्हा आप्पा म्हणतात की कोणीही मला कोणाच्याही विरोधात कधीच भडकवलेलं नाही आणि कोणी मला भडकवतही नाही, एवढं लक्षात ठेव, कारण तुला प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीनं वाटत असतं, म्हणून तू अशाच पद्धतीनं बोलत असते, असं आप्पांनी स्पष्टपणे सांगितल्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पांचे मित्रही म्हणतात की आप्पा, अरुंधती जी तुमच्याबरोबर करते ती अगदी बरोबर आहे. विनायकराव, तुम्ही आता माघार घेऊ नका, असं आप्पांना स्पष्टपणे ते सांगत आहेत. आणि त्यामुळं संजनाला जास्तच राग येत आहे. संजनाला ही गोष्ट पटतच नाही. संजनाला असं वाटत असतं की काही झालं तरी आप्पा हे अरुंधतीच्या बाजूने बोलत आहेत, काही झालं तरी आप्पांनी अरुंधतीच्या बाजूने बोललं नाही पाहिजे, कारण मला माहिती आहे की सत्य परिस्थिती काय आहे, असं तिचं म्हणणं आहे. तेव्हा आप्पा तिला ठणकावून सांगतात की एक गोष्ट लक्षात ठेव की ते मी माझ्या घरात बसून बोलत आहे आणि कोणाबद्दल काय बोलायचं हे माझी मी ठरवेल, तू नको मला शिकूस, असं आप्पांचं म्हणणं आहे. आणि संजना डायरेक्टली आप्पांच्या मित्रांना म्हणते, जर तुम्हाला या विषयावरती बोलायचं असेल तर तुम्ही आमच्या घरी येऊन या विषयावर बोलू शकत नाही, तुम्ही या विषयावरती आमच्या घरात येऊन बोलायचं नाही, असं संजना सांगत आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की ते माझं घर आहे आणि या घरात कुणी यायचं, काय बोलायचं हे आम्ही ठरवू, कारण संजनाबद्दल आप्पांनाही खूप राग आलेला आहे. संजना ज्या पद्धतीनं चुकीचं वागत आहे त्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. आप्पांचे मित्रही त्यांना सांगत आहेत की अनिरुद्ध आणि संजना हे जे काय करत आहेत ते चुकीचं आहे आणि विनायकराव तुम्हाला फसवलं जात आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. तरीही संजना मात्र तिचं तोंड चालूच ठेवत असते, ती वाटेल ते बोलत असते आणि आप्पा तिला सांगत असतात की आम्ही ठरवू काय बोलायचं आहे ते. आप्पांना संजनाचा राग आलेला असतो, कारण संजनाने घरी आलेल्या माणसांशी अशा पद्धतीनं वागणं, बोलणं पूर्णपणे चुकीचं आहे, म्हणून संजनाबद्दल आप्पा चिडलेलेच असतात. आणि आप्पांचे मित्र संजनाला सांगत असतात की आजपर्यंत कोण खरं कोण खोटं वागत आले ते आम्ही बघितलेलं आहे. गेल्या 2-3 वर्षात देशमुखांच्या घरात तू येऊन काय गोंधळ घातलेला आहे, त्यांचं सुखी कुटुंब काय उद्ध्वस्त केलेलं आहे हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हे स्पष्टपणे बोललं जात असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजनाला ते म्हणत असतात की काही झालं तरी तू चुकीच्या पद्धतीनं वागत आहेस, हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आप्पा हे नेहमी सत्याच्या बाजूने आहेत आणि अरुंधतीसुद्धा नेहमी सत्याच्या बाजूनेच वागत आहे, हे स्पष्टपणे म्हणणं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा त्यांचे मित्र बोलत आहेत आणि आप्पांना त्यांचे मित्र सांगत आहेत की आता माघार घेऊ नकोस अजिबात, तुझ्याबरोबर अरुंधती आहे ना, मग तुला माघार घ्यायची अजिबात गरज नाही, एवढं लक्षात ठेव, असं आप्पांना ते सांगत आहेत. आणि त्याचबरोबर आप्पा मात्र इकडे म्हणत आहेत की काहीही झालं तरी आता मी माघार घेत नसतो, कारण मला माहिती आहे की मी काय केलेलं आहे ते, असं आप्पांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आप्पांना इकडे असं वाटत आहे की जरी अरुंधती ही माझ्या पाठीशी असली तरी मलाही तेवढं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, त्यामुळं आप्पांनी ही केस कधीही मागं न घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईशा ही संजनाला म्हणत असते की मला असं सांगितलेलं आहे की आपण जर ही केस आपण हरणार आहोत आणि आपण जर ही केस हरलो तर माझं काही खरं होणार नाही, कारण तू बघ ना आता काय होणार आहे जर आपल्याला हा फ्लॅट मिळालाच नाही तर, असं संजनाला ती विचारत असते. तेव्हा संजना म्हणते की आता तुला हे कोणी सांगितलेलं आहे सगळं. तेव्हा मात्र इकडे ईशा म्हणत असते की मला अनिशने सांगितलेलं आहे. संजना म्हणते तुमचा डिवोर्स झालाय ना, मग तू का भेटायला गेली होती त्याला, गरज काय होती तुला त्याला भेटायला जायची, असं संजनाला ईशाला संजना सांगत असते. तेव्हा मात्र इकडे ईशा म्हणते की काही नाही ग, मला त्याला बोलवलं आणि मला तिथं गेल्यानंतर कळलं म्हणून मी त्याला भेटायला गेले होते, पण मला त्याचं अजिबात पटलेलं नाही. तो ज्या
संजनाचं असं म्हणणं आहे की तू त्याला भेटायला जायची काहीही गरज नव्हती, तू त्याला भेटायलाच का गेलेली आहे. तेव्हा ईशा म्हणते की मला सुरुवातीला वाटलं की वेगळं काहीतरी घडलेलं आहे म्हणून त्याने मला बोलवलेलं आहे, पण तिथं गेल्यानंतर मला कळलं त्याने मला कशासाठी बोलवलेलं आहे, म्हणून मी नंतर त्याला भेटायला जाणं टाळलेलं आहे, असं संजनाने स्पष्टपणे सांगितलेलं संजनाला ईशाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना ईशाला समजू लागते, तुझ्या लक्षात येत नाहीये का तुझा डिवोर्स झालेला आहे आणि असं का होणार आहे, आपण ही केस हरणारच का आहे असं तुला वाटत आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा संजना तिला म्हणत असते की तू अशा पद्धतीने चुकीचा विचार करत आहे, असा विचार अजिबात करू नको, आपण का केस हरू, कारण आपण खरे आहोत ना, तुला तुझा लेविश फ्लॅट हवा आहे ना, असंही तुझा डिवोर्स झालेला आहे, त्या अनिशने तुला काहीही दिलेलं नाही, मग मला सांग की हे कशा पद्धतीनं तू करणार आहेस, कारण तुझ्या बाबतीत जे घडलेलं आहे त्याबद्दल कोणाला काही वाटतं का, तुझ्या आईला तर तुझ्याबद्दल काही वाटतं का, असं संजना ईशाला भडकवत आहे आणि तिला म्हणत आहे की त्यापेक्षा आपण या विषयावर बोलूया. तू विचार कर ना, आता तुला जर लेविश फ्लॅट मिळणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे, एवढी छान अशा फॅसिलिटी मिळणार आहेत, तिथे स्विमिंग पूल, त्याचबरोबर ग्राउंड, गार्डन, हे सगळ्या गोष्टी असणार आहेत ज्या गोष्टी आत्ता आपल्या घरात नाहीत. तरीही तुला असंच वाटत आहे का. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र ईशा म्हणत असते, हां खरंच आहे, खरंच मला ना लेविश फ्लॅट मिळायलाच हवा आहे आणि मला तो हवा आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि ईशाला बरोबर संजनाने गुंडाळलेलं असतं आणि संजना तिला सांगते की काही झालं तरी आपण ही केस काही हरणार नाहीत, तर मी तुला सांगत आहे ना की आता काय करायचं आहे तेच तू उद्या कोर्टात बोलायचं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीनं होणार आहेत, असं ईशाला संजना सांगत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अरुंधती, नितीन आणि यश बोलत असतात. नितीन, अरुंधती आणि यश यांचं म्हणणं असतं की आता उद्या कोर्टामध्ये तो देशमाने आणि ती संजना नक्की आणखी काय कुरघोड्या करणार आहेत ते काही माहिती नाही, पण आपल्याला त्यांच्या कुरघोड्या ह्या थांबवाव्याच लागणार आहेत, असं इकडे यांचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा यश म्हणत असतो की मला असं वाटतंय की आता ती जी संजना आहे ना ती आणखी काहीतरी उकरून काढणार आहे, आपण जेव्हा विचार करेल ना त्याहीपेक्षा वेगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यावेळेस नितीन म्हणतो की अभिला तू समजवलेलं आहे ना, बघूया आता त्या गोष्टीचा काय फायदा होत आहे ते. जर अभिला तू समजवलेलं असेल आणि गोष्टी आपल्या पद्धतीनं घडणार असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, असं सगळं बोललं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला हेही पाहायला मिळतं की यश म्हणत असतो की आपण जो विचार केलेला आहे त्याच्यापेक्षा वेगळ्याही गोष्टी घडू शकतात आणि माहिती आहे ना ती संजना नक्की कोणत्या थराला जाऊ शकते, त्याच्यामुळं आपण कोणत्याही गोष्टींचा तर्क लावायला नको, कारण आपण जो तर्क लावलेला असणार आहे त्यापेक्षा गोष्टी वेगळ्याच घडणार आहेत, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि नितीन त्याचबरोबर यशला म्हणतो की आता पुढचं टार्गेट त्यांनी तुला केलेलं असणार आहे, त्यामुळं तुला सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे, काही झालं तरी शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. ते आता तुला टार्गेट करतील कारण त्या घरावरती तुझाही हक्क आहे म्हणून तू सह्या दिलेला नाहीत तर तूही प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो, असं नितीनचं म्हणणं आहे. नितीन यशला सांगत आहे की तुला खंबीरपणे राहणं गरजेचं आहे. नितीनला यश सांगतो की काही काळजी करायची गरज नाही, मी तेवढा खंबीरपणे आहे आणि मला त्यांच्या कोणत्याच गोष्टींबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, त्यामुळं मी त्या सगळ्या गोष्टी कोर्टामध्येही ते प्रेशरही मॅनेज करू शकतो, कारण आता यशच्या कोणत्या गोष्टींबाबतीत बोललं जाणार आहे हे नितीन, अरुंधती आणि यश या दोघांनाही कळलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आलेलं आहे की आता याबद्दल आपण काय उत्तर द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नितीनचं असं म्हणणं आहे की यश आपल्याला सावधगिरी बाळगली पाहिजे, काही झालं तरी गोष्टी वेगळ्या पद्धतीने आपल्याला हँडल कराव्या लागणार आहेत, हे नितीनचं म्हणणं आहे. आणि यश म्हणतो की त्यांनी कोणतीही स्ट्रॅटेजी वापरली तरी आपल्याला त्या गोष्टीबद्दल खुलासा करता आला पाहिजे आणि ती आपल्याला हँडल करता आली पाहिजे. आणि आता आपल्याबरोबर सुलेखाताई आहेत, त्याचबरोबर आप्पा आहेत, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची गरज नाही. परंतु अरुंधतीचं असं म्हणणं असतं की मला असं वाटत आहे की आपण चुकीचं तर वागत नाही ना, आपण जे करत आहे ते चुकीचं तर नाही ना, या सगळ्यामुळं ह्या सगळ्याचा त्रास तर होणार नाही ना, हे सगळं अरुंधती बोलत असते. तेव्हा तिला लगेचच नितीन सांगत असतो की तसं काही बोलू नकोस तू, आपण जे करत आहोत ना ते योग्यच करत आहोत, कारण मला माहिती आहे की आपण जे बोललेलो आहे त्याच्यामुळं त्रास होणार आहे किंवा बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडणार आहेत. हे जरी होत असलं तरीही आत्ता आपल्याला
या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे. आणि अरुंधतीला ते सांगत असतात की आता काळजी करू नको, आता माघार घ्यायची नाही, कारण काही झालं तरी आता गोष्टी आपल्या हातात आहेत आणि आपल्याला ते आपल्या पद्धतीने सोडवाव्या लागणार आहेत. इकडे अरुंधतीला बोललं जात असतं आणि अरुंधतीला समजवलं जात असतं. अन्यथा अरुंधती म्हणत असते की मला वाटतंय की आपण माघार घ्यावी की काय, म्हणून अरुंधतीला यश आणि नितीन दोघंही समजवत असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कोर्टामध्ये संजना आणि अनिरुद्ध पोहोचलेले असतात आणि संजना म्हणत असते की हा देशमाने आज तरी येणार आहे ना, नक्की कुठे गेलेला आहे, याचं काय चाललेलं आहे, तो कशा पद्धतीनं बोलत आहे, हा प्रश्न संजना विचारत आहे. तेवढ्यातच देशमाने तिथं आलेले असतात आणि संजना त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे. देशमानेंना लगेचच तिथे अनिरुद्ध म्हणतो की अगं संजना, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे ते ऐकून घे ना. संजना मात्र आल्या आल्या त्यांच्यावरती बॉम्ब फोडायला सुरुवात करत असते. त्यांना म्हणत असते की आज तरी काय बोलणार आहात का कोर्टात, का आज पण गप्पच राहणार आहात तुम्ही, हे संजनाचं बोलणं असतं. तेव्हा ते म्हणतात की माझ्यापेक्षा ना वकील तुम्हीच असायला हवं होतं. संजना म्हणते की मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ना त्याच पद्धतीनं गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्याच पद्धतीनं बोला. तेव्हा देशमाने म्हणतात की मला काय वाटतं माहिती आहे का. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अगं संजना, एकदा त्यांची बाजू ऐकून घे, त्यांना काय वाटत आहे, त्यांना काय म्हणायचं आहे ते ऐकून घे ना, त्यानंतर तू बोल ना, त्यांचं काय स्ट्रॅटेजी आहे, त्यांनी काय ठरवलेलं आहे ते तर होऊ द्या आधी, असं अनिरुद्ध सांगत असतो. पण संजना ऐकायलाच तयार नसते. तेव्हा देशमाने म्हणतात की इथं वकील कोण आहे ना तेच मला कळत नाही आहे. देशमानेंना खरं तर संजनाचा मात्र खूप राग आलेला असतो आणि संजनाबद्दल ते खूपच चिडचिड करत असतात. त्यांना संजनाचं वागणं, संजनाचं बोलणं ह्या गोष्टी पटत नसतात. परंतु संजनाने सांगितलं आहे की आज ना तुम्ही यशला टार्गेट करायचं आहे, कारण यश हा आता जो मूळ आहे त्याला टार्गेट करायचा आहे आणि यशने एकदा माघार घेतली की गोष्टी आपल्या पद्धतीने होणार आहेत. देशमाने म्हणतात की मॅडम तुम्ही खरं तर ना लॉयर व्हायला पाहिजे होतं, वकील व्हायला पाहिजे होतं. अहो ते तुमच्याकडे आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टी मॅनेजही करू शकता, त्यामुळं तुम्ही लॉयर व्हायला हवं होतं, असं देशमाने संजनाला सांगत असतात. तेव्हा अनिरुद्ध पाहतच असतो, कारण देशमानेला संजना अक्कल शिकवत असते, त्याला सांगत असते की तुम्ही या पद्धतीनं वागत नाही, तुम्ही या पद्धतीनं बोलत नाही. तेव्हा देशमाने म्हणतात की ठीक आहे, मी आज ठरवलंय ना माझी स्ट्रॅटेजी काय आहे, ती स्ट्रॅटेजी तर समजून घ्या तुम्ही. अनिरुद्ध मात्र देशमानेची बाजू घेऊन बोलत असतात आणि संजनाला सांगत असतो की तू ऐकून घे एकदा त्यांना काय म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुझे जे प्लॅन्स आहेत ते सांग, तोपर्यंत तू काहीही सांगू नकोस. आता कोर्टामध्ये सुनावणी सुरू होते आणि देशमाने वकील बोलायला सुरुवात करतात. कोर्टामध्ये सर्वांच्या समोर देशमाने वकिलांनी आता सांगितलेलं असतं की मला अनिरुद्ध देशमुख यांना 3 मुलं आहेत, अभिषेक देशमुख, ईशा देशमुख आणि यश देशमुख. त्यापैकी आत्ता इथे त्यांची 2 मुलं आलेली आहेत आणि त्याचबरोबर अभिषेक देशमुख येऊ शकलेले नाही, त्यांची तब्येत ठीक नाही आहे. जेव्हा हा मुद्दा कोर्टाला सांगितला जातो तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण अभिला तर काही झालेलं नव्हतं, अचानक त्याच्या तब्येतीला काय झालं, हा प्रश्न अरुंधती त्याचबरोबर यश यांना पडलेला असतो. अरुंधती विचारते की काय रे, काय झालं अभिला, म्हणजे सकाळी तो व्यवस्थित होता का. तेव्हा यश म्हणतो की काही नाही ग, तुला माहिती आहे ना हे यांचंच आहे आणि अभि कसा आहे माहिती आहे ना, तो ना बोलू नाही शकत, माहिती आहे ना बाबांच्या विरोधात. बाबांच्या विरोधात बोलायचं म्हणलं की त्याचं तोंड उघडणार नाही, हे आपल्याला माहितीच आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा सगळेजण ठरवतात की ठीक आहे, आता कोणत्याही गोष्टींचा विचार करायची काहीही गरज नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशाला सगळेजण विचारत आहेत आणि ईशाला आता चौकशीसाठी पुढं बोलवलेलं आहे. ईशाला जेव्हा चौकशीसाठी पुढं बोलवलं जातं तेव्हा ईशाला प्रश्न विचारले जातात आणि ईशाला विचारलं जातं की आजपर्यंत घरामध्ये तुझ्या वडिलांनी म्हणजे अनिरुद्ध देशमुख यांनी की घरातील कोणावर दबाव आणलेला आहे का, त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीत ते चुकीचे बोललेले आहेत का. तेव्हा ईशा सांगते की नाही, माझे बाबा असे कधीच करू शकत नाहीत, ते कोणावरतीच प्रेशर आणू शकत नाहीत. ज्यांनी कधी क्लासमध्ये आम्हाला कमी मार्क पडले म्हणून आमच्यावर प्रेशर आणलेलं नाही, ते स्वतःच्या आईवडिलांवर का प्रेशर आणतील. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे हा असतो, ईशाला विचारलं जातं की आत्ता जे काय चालू आहे आणि तुमच्या घरामध्ये जे काय चालू आहे त्यामुळं आता हा आणखी एक पुढचा प्रश्न तुला विचारला जात आहे, तो असा आहे की जे काय घडत आहे त्याच्यामध्ये म्हणजे अनिरुद्ध देशमुख त्याचबरोबर अनिरुद्ध देशमुख यांच्या बाबतीत जे बोललं जात आहे त्याच्यावरून पुढचा मुद्दा तिला विचारला जातो की कधी तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांनी असं बोललेलं होतं का की हे घर विकायचं आहे किंवा त्यांच्याकडून प्रेशराईज करून सह्या घेतल्या जातील. तेव्हा ईशा सांगत असते की नाही, अशी कोणतीही गोष्ट आमच्या घरामध्ये कधीच बोलली गेलेली नाही. इव्हन आम्ही आमच्या बाबांना सांगायचो की आपण
दुसरीकडे राहायला जाऊया, पण आमचे बाबा आम्हाला म्हणायचे की नाही, मी माझ्या आईवडिलांना सोडून दुसरीकडे कुठेही राहायला जाणार नाही. असं त्यांचं त्यांच्या आईवडिलांवरती खूप प्रेम आहे. मग आता देशमाने जजसाहेबांना सांगतात की बघितलं का, त्यांच्या आईवडिलांवर एवढं प्रेम आहे ते स्वतःच्या आईवडिलांवर का दबाव आणतील, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं का वागतील, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं का बोलतील, हे सगळं बोललं जात असतं. खरं तर अनिरुद्धला अजिबात हे पटत नसतं, कारण अनिरुद्धला माहिती आहे की सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं बोलल्या गेलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं झालेल्या आहेत, ह्या सगळं अनिरुद्धला चांगलंच माहिती आहे. आणि धडधडीत सर्वांच्या समोर ईशा मात्र आता तिथे खोटं बोलत आहे. ईशा मात्र सांगत आहे की नाही, माझ्या आईने हे सगळं केलेलं आहे, इनडायरेक्टली तिचं असं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे देशमाने वकील सर्वांच्या समोर हा मुद्दा मांडत आहेत की ईशा देशमुख यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या वडिलांचं म्हणजे अनिरुद्ध देशमुख यांचं त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांवरती खूपच प्रेम आहे, खूपच जीव आहे. हे सगळं जेव्हा ऐकलं जात असतं तेव्हा मात्र इकडे या सगळ्यांना धक्का बसलेला आहे की ईशाकडून काय अपेक्षा करणार, कारण ईशा ही खोटंच बोलू शकते याबद्दल सगळ्यांनाच खात्री आहे, आणि ईशा कशा पद्धतीनं बोलू शकते याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध पण पाहतच राहतो, कारण धडधडीत खोटं बोललं जात आहे. ईशा जे बोलत आहे त्या सगळ्या गोष्टींचा अनिरुद्धलाही खूपच वाईट वाटत आहे. कुठंतरी अनिरुद्धला वाटत असतं की नाही, आपण काहीतरी चुकीचं करतोय, कारण नसताना आपण एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोय, कारण नसताना एखाद्याला आपण दोष देतोय, हे कुठंतरी अनिरुद्धच्या मनात येत असतं. आणि अनिरुद्ध म्हणत असतो की हे अशा पद्धतीनं नाही घडलं पाहिजे असं त्याला वाटत असतं. पण संजनाची ही स्ट्रॅटेजी आहे, काही करून आपल्याला हे घर आपल्या ताब्यात मिळवायचं आहे, आपलं फ्युचर सिक्युअर करायचं आहे. त्यासाठी संजनाने हे सगळं ठरवलेलं आहे. आता अनिरुद्ध देशमुख किती चांगला आहे ही गोष्ट आता कोर्टाच्या समोर मांडली जाते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ईशाला बोललं जात असतं की तर सुलेखाताई म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, आत्ता हे जर तुम्ही प्रूव्ह केलं तर ठीक आहे, त्यानंतर पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे ईशाने जे काही केलेलं आहे किंवा ईशा जे काही बोलत आहे यावर आता कोर्टाने सत्य ठरवायचं असतं, असं वकिलांचं म्हणणं आहे किंवा संजनाचं म्हणणं आहे. आणि संजना मात्र ईशाला इकडून खुणवून सांगत असते की अगदी बरोबर बोलत आहे ते. त्यानंतर ईशाला पुढचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे तुम्ही आत्ता देशमुखांच्या घरात गेली किती वर्ष झालं राहत आहात. तेव्हा ईशा सांगते की माझा जन्मच त्या समृद्धीमध्ये झालेला आहे, लग्नानंतर मी तिकडं होते आणि त्यानंतर पुन्हा मी इथे राहायला आलेले आहे. आणि तेव्हा तुम्ही इथे का राहायला आला हा प्रश्न जेव्हा ईशाला विचारला जातो तेव्हा ईशा सांगते की माझा डिवोर्स झालेला आहे, म्हणून मी आता समृद्धीमध्ये राहायला आलेली आहे. ईशाने हे बोललेलं असतं. आणि कोर्टाच्या समोर जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता जज साहेब त्याचबरोबर बाकीचे सगळे यांनाही तेवढाच धक्का बसलेला असतो. आणि ईशा ही खोटंच बोलणार आहे याबद्दल मात्र सगळ्यांनाच खात्री असते. ईशा किती खोटारडी आहे याबद्दल कोणालाच डाऊट नसतो, कारण ईशा नेहमी खोटंच बोलत आलेली आहे, फक्त स्वार्थासाठी बोलत आलेली आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईशाला पुढचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे की आत्ता तुमच्या घरामध्ये जे काय चालू आहे, संजना तुमच्या घरामध्ये राहत आहे, तर तुम्हाला संजनाबद्दल काय बोलायचं आहे. त्यावर ईशा म्हणते की संजना आंटी आणि माझं तर खूप पटतं, आयदर माझ्या आईपेक्षा संजना आंटी खूप चांगली आहे म्हणून मी तिच्या बाजूने आहे, माझी आई एक नंबरची स्वार्थी बाई आहे, तिने फक्त स्वतःचा स्वार्थ बघितलेला आहे, हे ईशा सगळ्यांच्या समोर बोलत आहे. तेव्हा अरुंधतीला खूप वाईट वाटतं आणि संजनाला मात्र खूपच आनंद झालेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की बघ, तुझ्याच मुलांना मी तुझ्या विरोधात भडकवत आहे, असा ॲटिट्यूड संजनामध्ये आलेला आहे. पण अरुंधती एवढ्या सगळ्याने घाबरणारी नाही, कारण अरुंधतीला ईशाबद्दल खात्रीच आहे की ईशा कशा पद्धतीनं बोलू शकते, कशा पद्धतीनं वागू शकते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण बाहेर आलेले आहेत. अरुंधती रडत आहे. तेव्हा सुलेखाताई अरुंधतीला म्हणतात की तुला माहिती आहे ना ती कशी आहे, मग तू कशाला विचार करतेस. तेव्हा अरुंधती म्हणते की कसं आहे माहिती आहे का सुलेखाताई, जेव्हा आपलीच मुलं आपल्या बाबतीत असं बोलतात तेव्हा वाईट वाटतं. ईशा बाहेर आलेली आहे आणि ईशाला यश प्रश्न विचारतो की तुला असं बोलताना जराही काही वाटलं नाही आहे का, आजपर्यंत तुझ्या आईने तुझ्यासाठी काहीच केलं नाही का. त्यावर ईशाचं मात्र खूप छान उत्तर असतं, सगळ्यांच्याच आया करतात ना, मग माझ्या आईनं वेगळं काय केलं आहे माझ्यासाठी. या सगळ्यामध्ये आपल्याला एक पाहायला मिळतं की अनिरुद्धला मात्र खूप वाईट वाटत आहे, कारण ईशा ज्या पद्धतीनं बोलत आहे, ज्या पद्धतीनं वागत आहे ती चुकीचं आहे. कारण ईशा धडधडीत खोटं बोलत आहे आणि त्याचबरोबर ती विचारही करत नाही की काहीही झालं तरी
आत्ता आपण चुकीच्या पद्धतीने बोलत आहोत हे अनिरुद्धला वाईट वाटत आहे आणि अनिरुद्धला कुठंतरी वाटत आहे की संजनाने जे काही केलेलं आहे किंवा संजना जे काही करत आहे, जी काही स्ट्रॅटेजी मांडत आहे ती चुकीची आहे. आपल्याच घरातल्या लोकांवर आपण शिंतोडे उडवायचे आहेत. उद्या आई आपणवर शिंतोडे उडवायची वेळ आली तर तेही संजना करणार का, असं कुठंतरी अनिरुद्धला वाटत आहे. कारण याच्यामध्ये अनिरुद्धची ही लाज निघत आहे आणि अनिरुद्धलाही कुठंतरी वाटत आहे की याच्यामध्ये आपण अडकले जाऊ शकतो. कारण संजना तर या सगळ्यामध्ये डायरेक्टली कुठंच सामील नव्हते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.